क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है, ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। तुम्ही आमच्याशी दाखल्यानं का बोलता? तो म्हणतो की लोकांपासून जे ज्ञान आहे ते गुप्त राहावं आणि तुम्हाला ते उघड व्हावं। जर ज्ञान तुमच्यासाठी उघड होत आहे तर याच्यासारखी चांगली गोष्ट कोणती नाही। देवाचं वचन शास्त्रात सांगितलं ते लपलेल्या गुप्त ठेवीप्रमाणे, ते गुप्त धन आहे। बायबल सांगतं अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहेत। लोक बंदिवासामध्ये असण्याचं कारणच आहे अज्ञान, म्हणजे त्यांच्याकडे ते वचन ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते वचन त्यांच्याकडे येत नाही। परंतु जर आमच्याकडे ते वचन येत आहे तर आम्ही धन्य समजावं की देवाने आमचे डोळे उघडलेले आहेत। हालेलुया। आणि मग आम्ही पाहिलं, आम्ही धन्य लोक आहोत। सत्याला किंमत देणारे न देणारे लोक हे आंधळे लोक आहेत। देवाचं वचन जसं आहे तसं स्वीकारणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तडजोड करू नका। का, कशाला, कधी, कोणत्याच प्रकारे प्रश्न विचारण्याची ताकद ठेवू नका। देवाचं वचन जे आहे ना तसं स्वीकारायचं। पहिला मुद्दा झालाय का आपला? नाही, किती मुद्दे झाले आता जे आहे कृपेचे धन, त्याचे जवळजवळ 7 नव्या करातल्या कृपेच्या धनामध्ये 7 प्रकारच्या संपत्ती सांगितलेल्या आहेत। असं काय तुमचं टायटल दिलंय का तुम्ही? नाही, ठीक आहे। काय झालं, शेवटची गोष्ट काय त्या ठिकाणात सांगा मला। विदेशांचा भरणा पूर्ण होईपर्यंत मग ओके ओके ठीक आहे, चला। त्याच्यानंतर आज आम्ही ज्या गोष्टी शिकणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही पाहणार आहोत नव्या करारामध्ये 7 प्रकारची संपत्ती जी लपली गेलेली आहे आणि ती संपत्ती आम्हाला ज्ञात होणं गरजेचं आहे। कान देऊ नाही का? आंधळेपणा जर आमच्याकडे असेल तर जी संपत्ती नव्या करारामध्ये देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी ठेवलेली ती संपत्ती जर आम्हाला माहित झाली नाही तर त्याच्यामुळं आमचं आत्मिक नुकसान होणार। आत्मिक नुकसान कधी होऊ देऊ नका। तुमचं आर्थिक नुकसान तुम्ही भरून काढू शकता, तुमची वित्त हानी झाली तर तुम्ही भरून काढू शकता, तुमची प्रॉपर्टी गेली तुम्ही परत मिळवू शकता, पण आत्मिक नुकसान झालेलं परत कधी भरून काढता येत नाही। म्हणून सगळ्यात जास्त खबरदारी आम्हाला आत्मिक जीवनाची घेणं गरजेचं आहे। आणि नव्या करारामध्ये 7 प्रमुख प्रकारची संपत्ती
जी सांगितली गेलेली आहे, आणि या 7 संपत्तीला आंधळे लोक पाहू शकत नाहीत. नीट लक्षात घ्या. कोण आंधळे माहिती का? आता आम्हाला पण कळलं, अरे हे धन आमच्यापासून पण लपलेलं होतं. मी जास्त अभ्यास करत होतो, अरे म्हटलं हे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आमच्यापासून लपल्या गेलेल्या आहेत, आणि त्याचं रिव्हिलेशन आणि काही गोष्टी देवानं फार पूर्वी तुम्हाला प्रगट केले. यातही तुम्ही धन्यता मांडली पाहिजे. देवानं ते रहस्य आमच्यासाठी उलगडून ठेवलेलं आहे, त्याची उकल आमच्यासाठी केलेली आहे. जर ते रहस्य तुम्हाला समजलं असेल, त्याचं ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं असेल, तर याच्यासाठी तुम्ही देवाचे आभार माना. देवानं तुम्हाला ते प्रगट केलेलं आहे. आणि काही गोष्टी तुमच्यासाठी प्रगट नव्हत्या, पण आज रात्री जर त्या प्रगट झाल्या, त्याच्याबद्दल पण देवाला धन्यवाद द्यायचा, कारण ती संपत्तीच्या द्वारे पुन्हा एकदा मी श्रीमंत व्यक्तीमध्ये माझी गणना होणार आहे. श्रीमंत म्हणा. कृपेचं धन वाचूया इफिस्कराचं पत्र, पहिला अध्याय, त्याचं 7 वचन. पहिलंच धन, आत्मिक आंधळेपणाचा न्याय आल्यावर कोणत्या गोष्टी आम्ही गमावणार आहोत, कोणत्या गोष्टी आमच्यापासून लपल्या जाणार आहेत, कोणतं धन, कोणतं रहस्य त्या धनाचं लपलं जाणार आहे. इफिस्कराचं पत्र, पहिला अध्याय, 7 वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे, त्या प्रियकराच्या ठाई, त्या प्रियकराच्या ठाई, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी, सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. पहिलंच धन जे लपलं गेलेलं आहे, त्याच्या संबंधानं म्हटलं कृपेचं धन. आणि कृपेचं धन नेमकं काय? कोणतं कृपेचं धन आहे ज्याच्याद्वारे तुम्ही आणि मी श्रीमंत बनलेलो आहोत? ती श्रीमंती, ते ऐश्वर्य, ते वैभव विश्वासधाऱ्याच्या जीवनामध्ये प्रभूनं फार पूर्वी देऊन ठेवलेलं आहे. आणि ते कृपेचं धन कोणतं? लक्षात ठेवा, पाप क्षमेची कृपा आम्हाला प्राप्त झाली. म्हणून जक्कई काय म्हणतो माहिती का? मी कुभांडानं कुणाचं घेतलं असेल तर चौपट परत करतो. का? कारण त्याला ठाऊक आहे, क्षमा जर मिळाली तर जगातल्या धनापेक्षा पाप क्षमेचं धन सगळ्यात उत्तम धन आहे. ज्याला क्षमा प्राप्त झाली ना, त्याला कृपेचं धन प्राप्त झालेलं आहे. आणि आम्ही धन्य लोक आहोत की आम्हाला क्षमा प्राप्त झालेली आहे. एकीकाळी आम्ही पापाच्या जंगलीमध्ये होतो. काय या क्षमेचं सामर्थ्य, काय या क्षमेची किंमत आहे? कदाचित या पृथ्वी तलावर या क्षमेची किंमत तुम्हाला कळणार नाही. देवानं तुमचे अपराध क्षमा केले याची किंमत तुम्हाला पृथ्वी तलावरती कळणार नाही. तुम्हाला असं वाटेल या पृथ्वी तलावरती सगळ्यात गरीब व्यक्ती मी आहे. कान देऊ नाही का? प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलत असताना त्यानं एक एक गोष्टी गुजाच्या रूपाने त्यांना सांगितल्या, पण त्या शिष्यांना कधी समजलं नाही. इस्रायल लोकांना त्याचं महत्व कधी पटलं नाही. शिष्यांबरोबर बोलताना त्यानं दाखला सांगितला. एक श्रीमंत मनुष्य मेजावरती बसून रोज खाली खुशालीचं जीवन जगत होता, आणि एक दरिद्री लाजरस ज्याचं शरीर फोडानं भरलेलं होतं, दारिद्र्यामध्ये मेला, फोडानं भरलेलं शरीर घेऊन मेला. पण एक दिवशी ज्यास त्याला आणि मेल्यानंतर स्वर्गामध्ये त्याला नेण्यात आलं, तर तिथं असं म्हटलं, श्रीमंत माणसासाठी स्वर्गामध्ये वैभव होतं, आणि जो गरीब पुरुष होता, दरिद्री लाजरस होता, त्याच्यासाठी स्वर्गामध्ये वैभव होतं. तर श्रीमंत मनुष्य मात्र नरकातलं जीवन व्यतीत करत होता. अहो, कृपेचं धन मिळवलं तर जगातला सगळ्यात व्यक्ती आहे. आणि इस्रायल लोकांना हे कृपेचं धनच माहित नव्हतं, त्यांना क्षमाच माहित नव्हती. आणि म्हणून ज्याच्याकडे विपुल प्रमाणामध्ये क्षमा आहे, लक्षात ठेवा, कृपेचं धन ज्याच्याकडे आहे, क्षमा हे धन आहे. आणि जर तुमच्याकडे ते धन आहे तर ते धन तुम्ही दुसऱ्याला दिलं पाहिजे. येशूने तुम्हाला क्षमा केली ना, मग तुम्हाला पण क्षमा केली करता आली पाहिजे. जे लोक क्षमा करत नाही ना, त्यांच्यापासून ते धन लुप्त आहे, त्याला दिसत नाही, लपलेलं ते धन आहे. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कदाचित आमच्यामध्ये इतरांना क्षमेची भावना नसेल तर समजायचं आम्ही गरीब आहोत. हालेलुया, हालेलुया. कोण गरीब आहे? जे क्षमाच करत नाही ते गरीब आहेत. मग भली तुमच्याकडे भरपूर प्रार्थना असेल, तुमच्याकडे उपवास असतील, तुमच्याकडे सुंदर आराधना असेल, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे विपुल आहेत, पण क्षमेचं अंतःकरणच नाहीये. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे क्षमा नाही त्याच्या डोळ्याला आंधळेपणा आलेला आहे, पण ज्याच्याकडे विपुल क्षमेची क्षमता आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त का म्हटलं, हे बाप्पा यांना क्षमा कर, क्षमाच आतमध्ये आहे.
जगाचं धन त्याच्याकडनं होतं, पण स्वर्गीय धनाची विपुलता त्याच्यामध्ये होती. आणि तो सारखा शिष्याला शिकवायचा. ज्यावेळेस तो पदस्थानी जाण्यापूर्वी त्याला भूक लागली, मग अंजिराच्या झाडाकडे गेला. अंजिराच्या झाडाकडे गेल्यावर त्याने झाडाला त्याने शाप दिला, आणि शाप दिल्यावर दुसऱ्या दिवशी बघतो तर झाड जळून गेलं. आणि मग येशू ते शिष्य म्हटले, प्रभूजी खरोखर झाड जळून गेलं. त्याचे येशू काय म्हणतो माहिती का, याच्यापेक्षा एकमेकाला क्षमा करणं महत्वाचं आहे. म्हणजे तो दाखवतो क्षमा नाही केलं तर झाड जळून जाईल. नाही त्यांच्या लक्षात आलं क्षमेचं महत्व. आज मंडळांमध्ये सगळ्या गोष्टीत पण क्षमा नाहीये. ती मंडळी गरीब आहे. त्या मंडळीमध्ये जर क्षमेचा अंतःकरण नाही, मंडळी गरीब आहे. ती मंडळी तिच्यामध्ये क्षमेचा अंतःकरण नसल्या कारणानं हे कृपेचं धन तिच्यातनं निघून गेलेलं आहे. आणि ज्या लोकांमध्ये, ज्या परिवारामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या चर्चमध्ये विपुल क्षमेचं अंतःकरण आहे, त्यांची क्षमा करण्याची वृत्ती सहज वृत्ती असू द्या. क्षमा करताना दुःखित अंतःकरणानं करायची नाही, करावी लागती म्हणून नाही. ते धन माझ्याकडे म्हणून दान धर्म करणारे लोक जर तुम्ही बघितले ना, प्रसन्न असतात. ते डोनेशन देताना आणि एक लोकांना जीव खाऊ घालताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद असतो. तसं क्षमा हा सुद्धा एक आनंद आहे. लक्षात ठेवा, क्षमा करताना तो आनंद तुमच्याकडे असू द्या. धनवान आहात ना तुम्ही, म्हणून लक्षात ठेवा, क्षमा करणारा चेंगट माणसासारखी क्षमा करू नका. विपुल प्रमाणात फुल. हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ते त्यांना कळत नाही असं म्हणून त्याने विपुल प्रमाणामध्ये क्षमा करून दाखवून दिलं, मी एवढा धनवान व्यक्ती आहे. एवढं धनवान बघा. कित्येक लोकांना ते रहस्य माहित नाही. आणि जर हे कृपेची देणगी किंवा कृपेचं धन आमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा, आमच्या आत्म्याला विझवण्याचं ते काम करत आहे. पवित्र आत्मा श्रीमंत होण्यासाठी, पवित्र आत्मा बलवान होण्यासाठी, पवित्र आत्मा शक्तिशाली होण्यासाठी, आणि देवानं तुमच्याकडे विपुल देणग्या देण्यासाठी. पाच देव देणग्या देतो नाही का, नऊ कृपादाना संबंधानं बोललेलं आहे. आता ज्याच्याकडे ही 9 कृपादान आहे तो श्रीमंत आहे. कोण श्रीमंत व्यक्ती आहे? पवित्र आत्मा मिळाल्यावर ज्याला 9 कृपादान येतात तो श्रीमंत व्यक्ती आहे. पण 9 कृपादान मिळण्यासाठी आत्म्याला आतमध्ये जागा तरी कमी करता आली पाहिजे ना. जी तुमचं अंतःकरण आहे, तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, त्या देवाचा आत्मा वास करतोय, तुला ठाऊक नाही का? जर या देणगीला तुमच्यामध्ये यायला पाहिजे तर त्याच्यासाठी आतमध्ये जी चिडचिड आहे, आतमध्ये जो राग आहे, आतमध्ये जो द्वेष आहे, आतमध्ये जी क्षमा न करण्याची भावना लपलेली आहे, ज्याच्यानं या पवित्र आत्म्याच्या कृपादानाला आतमध्ये येण्यासाठी अटकाव केला जात आहे. आणि ते अडखण आमच्यातनं काढून टाकलं पाहिजे. तुमचा चिडचिडा स्वभाव निघून गेला पाहिजे. तुमचा राग येणारा स्वभाव निघून गेला पाहिजे. क्षमा न करण्याचं अंतःकरण असेल तर ते निघून गेलं पाहिजे. गरीब व्यक्ती क्षमा करू शकत नाही. आमीन म्हणत हो. जो क्षमा करत नाही त्याला म्हणायचं काय गरीब आहे रे. चीप, दुसरा शब्द चीप. जो चीप आहे तो क्षमा करत नाही, आणि जो श्रीमंत आहे ना त्यानं कितीही अपराध केले तो म्हणतो जा. आणि इस्रायल लोकांमध्ये हे कृपेचं धन नव्हतं, आंधळं करून टाकलं त्यांना. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का? येशूनं गुन्हा न कांदू नये का? येशूला वधस्तंभी देणारे कोण आहेत? यहुदी ज्यू लोक आहेत. त्याच्या बरोबर चालणारे लोक जे शमरोनी पाप करणारे लोक आहेत, आणि ते लोक येशू बरोबर चालत होते. पण यहुदी लोकांनी येशूला वधस्तंभी दिलं का? कारण त्यांच्याकडे क्षमेची भावना नव्हती. म्हणून तो म्हटला, मी तुमचे डोळे आंधळे करेल म्हणजे तुमच्या दृष्टीला क्षमा सुद्धा येणार नाही. लक्षात ठेवा, जर देव तुमच्या अंतःकरणामध्ये क्षमा घालत आहे तर त्या क्षमेला तुम्ही बाहेर काढा. बाहेर काढा त्या क्षमेला. कधीच तुमचं अंतःकरण अशा प्रकारे कठीण होऊ देऊ नका की ज्या अंतःकरणात क्षमा बाहेर पडत नाही. एवढं गरीब बनू नका. म्हणून येशू ख्रिस्त क्षमेचं सूत्र सांगताना म्हणतो, 7च्या 70 वेळा तुम्ही क्षमा करा. एवढे श्रीमंत तुम्ही बना, एवढे धनवान तुम्ही बना. आणि ते धन तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, क्षमा करावी लागती म्हणून नाही, मी श्रीमंत आहे म्हणून मी क्षमा केली पाहिजे.
गांधीव नाही का, श्रीमंत व्यक्ती दान करतो ना, तसं क्षमा दानाच्या रूपाने दिली पाहिजे. किती तुम्ही श्रीमंत आहे तेवढी तुमची क्षमा आहे. हालेलुया. हालेलुया. असं म्हणू नका किती वेळा तुला क्षमा करायची नाही. हो, तुम्ही श्रीमंत आहात म्हणून लोक तुमच्याकडे मागायला येतात, क्षमा मागतात ना, आहे की नाही? क्षमा मागतात का नाही? आणि तो क्षमा मागतो, मग तुम्ही जर चिकटपणा करायला लागला, एवढ्या वेळेस बघतो, पुढच्या वेळेस एवढ्या सोडतो, पुढच्या वेळेस बघतो, चेंगट क्षमा करणारे लोक तुम्ही गरीब आहात. तुम्ही म्हणा, अरे जा याच्या पलीकडे आणखीन मी तुला क्षमा करेल, कारण मी श्रीमंत आहे आणि ते कृपेचं धन माझ्याकडे आहे. कृपेचं धन तुमच्याकडे असू द्या. तुम्हाला माहिती का, येशूच्या कुशेमध्ये जी खोच निर्माण केलेली आहे ना, आणि त्या खोचेला क्षमेचं धन त्यातून बाहेर पडलेलं आहे. ती खोच क्षमा दर्शवते प्रियाला. जस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर भोसकण्यात आलं ना, त्याच्यातलं लागलीच रक्त आणि पाणी वाहिलं. रक्त क्षमा दर्शवते आणि पाणी प्रेम आणि कृपा दर्शवतं. त्याच्या कुशीत भाला भोसकलं ना, त्याच्यातलं रक्त बाहेर पडलं. आणि रक्त बाहेर पडल्याबरोबर रक्त म्हणजे क्षमा, कारण बायबल सांगतं, रक्त पाहिन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. रक्ताच्या द्वारे सगळ्या पापांची क्षमा. परंतु पाणी, त्याच्यातलं पाणी बाहेर पडलं, रक्त बाहेर पडलं, आणि पाणी म्हणजे कृपा, ग्रेस. एखादा व्यक्ती घरामध्ये आल्यावर तुम्ही पाणी पाजता, मरणाच्या अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पाणी पाजताना, ती कृपा आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला भोसकला, जखम झाली ना, त्याच्यातलं पहिल्यांदा क्षमा बाहेर पडली आणि क्षमेबरोबर कृपा आणि प्रेम सुद्धा बाहेर पडलं. लक्षात ठेवा, क्षमा नुसती बाहेर पडू देऊ नका, क्षमेबरोबर कृपा आणि प्रेम पण बाहेर पडू द्या. एवढं तुम्ही धनवान बना की त्याच्यातलं कृपा आणि प्रेम वाहणारं प्रेम. बायबल सांगतं त्याच्या कुशीतनं रक्त आणि पाणी वाहू लागलं, प्रेम पण वाहणार असते. प्रेम हे तुमचं कुठंतरी खंडित होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या प्रेमाला सॅच्युअर होऊ देऊ नका. तुमच्या प्रेमाला मर्यादा आणू नका. तुमच्या कृपेला मर्यादा आणू नका. जसं ख्रिस्तानं आपली कूस उघडी केली आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, त्यास थोमा म्हणतो, तू देवाचा पुत्र आहे, तू येशू आहे, तर मला ते प्रगट व्हायला पाहिजे. आणि मग त्याने काय म्हटलं, माझ्या कुशीमध्ये हात घालून पहा, अजूनही कृपा शिल्लक आहे. 40 दिवस तो जगामध्ये फिरला. मरिया म्हणती, माझा गुरुजी, माझा प्रभू, आणि त्याला बिलगायला जाती, त्यानं तो तिला हात लावू देत नाही. पण तो म्हणतो ना, तू ख्रिस्त आहे, पुनरुत्थित आहे, यावरती माझा विश्वास नाही. देवाचे प्रिय लोक, जे ओळखतात त्याच्यापेक्षा जे न ओळखणारे लोक, त्यांच्यासाठी जास्त कृपा आहे. मरियानं त्याला ओळखलं, तू गुरुजी आहे, माझा प्रभू आहे, माझा ख्रिस्त आहे. तिला म्हटलं हात लावू नकोस. हा मात्र ओळखत नाही. थोमा तो म्हणतो, जोपर्यंत मी तुझ्या कुशीत हात घालत नाही, पाहत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. लगेच कुस उघडी केली, हात घाल, तुझ्यासाठी अजूनही कृपा आहे. देवाची कृपा आहे म्हणूनच अजून आम्ही जिवंत आहोत. भस्म झालो नाही. अजून पण देवाने आम्हाला टिकवून ठेवलेलं आहे. अजूनही आम्हाला देवाने विश्वासामध्ये दृढ केलेला आहे. म्हणून कृपेच्या विपुलतेचा फायदा निष्फळ लोकांमध्ये आपण फलदायी बनवून दिला पाहिजे. जे निष्फळ लोक आहेत, कुठं कृपा दाखवायची, कोणाला विपुल कृपा दाखवायची? या जगामध्ये जे निष्फळ लोक आहेत, जे फळ देऊ शकत नाहीये, ज्यांच्यामध्ये शांती नाही, क्षमा करण्याची वृत्ती नाही, सहनशीलता नाहीये, ज्या लोकांमध्ये मोहाची आणि मोहावरती विजय मिळवण्याची क्षमता नाहीये, असे जे निष्फळ लोक जगामध्ये, आणि या निष्फळ लोकांमध्ये आम्ही सतत क्षमा करून सतत हिरवेगार आम्ही राहावं. बायबल सांगतं, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलं जातं त्याची पाने कधी कोमेजत नाही, ते आपल्या हंगामध्ये सतत फळ देत राहतं. धार्मिक लोक या जगामध्ये ज्या लोकांना तुम्ही आदर्श, ज्या लोकांसमोर तुम्ही आदर्श ठेवतात, त्यांच्या समोर तुम्हाला सतत हिरवगार राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला हिरवगार राहायचंय ना, निस्तेज बनायचं नाही, त्यानं सतत क्षमा केली पाहिजे, कारण ते क्षमेचं धन आहे. आणि ते क्षमेचं धन म्हणून कितीही प्रश्न आले. मी परवा बोलता विशालशी बोलत होतो, त्याला म्हटलं, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे. त्या व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे तो व्यक्ती विचार करतो आणि त्याच्यानं आपल्यावर दोषारोप करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
जर तुला देवाच्या वचनामध्ये वाढायचं, खंबीर व्हायचं ना, तर त्यानं बोललेल्या विचारसरणीचं लागूकरण किंवा तो असं का बोलला त्याच्या मागची भावना कधी तपासत बसू नको. आणि तुला असं वाटेल तो व्यक्ती माझ्याविषयी असं बोलला मग मी तसा आहे का, तू कोमेजून जाशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती आणि तू म्हणायचं त्याची विचारसरणी ती, मला पवित्र आत्म्याची विचारसरणी, तू कधीच आयुष्यामध्ये निराश होऊ शकणार नाही. बायबल आम्हाला ते शिकवतं, निष्फळ लोकांमध्ये आपण फलदायी जीवन जगण्यासाठी, सतत हिरवगार राहण्यासाठी आमच्यामधनं ते कृपेचं धन सतत बाहेर पडलं पाहिजे. आमेन. कृपेचं धन बाहेर पडू द्या. आणि जगाला त्याची गरज आहे, जगाला क्षमेची गरज आहे, जगाला सिद्धांताची गरज आहे. आणि तो सिद्धांत कोण सांगणार आहे? तुम्ही सांगणार आहात. तुम्हाला ते शिकवता आलं पाहिजे. जग तुमच्यापासून शिकणार आहे आणि जगाला शिकवण्यासाठी तुम्हाला ते तसं फलदायी जीवन जगावं लागेल जसं येशू ख्रिस्तानं जगलं. तो नुसता शिष्याने शिकवलं नाही आणि तो नेहमी सांगत होता शिष्याने क्षमा करा. प्रार्थनेमध्ये त्याने शिकवलं प्रभू प्रार्थना कशी करावी. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझं नाम पवित्र मानलं जावं, तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराध क्षमा कर. नुसतं हे शिकवलं नाही, वधस्तंभावर प्रत्यक्ष कित्ता त्यानं दाखवला. आज आम्हाला देखील तेच करायचंय. हे कृपेचं धन आमच्यातलं विपुल प्रमाणामधनं बाहेर पडलंच पाहिजे. आमेन. मंडळी चर्च देवाचं गौरवी चर्च असणार. जर कृपेचं धन तुमच्यातलं बाहेर पडलं नाही तर त्या ठिकाणामध्ये मी पाहतो देवाचं गौरव आणि त्या ठिकाणामध्ये अशा पद्धतीने होणार नाही. जेव्हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असेल, कृपेच्या धनाच्या विपुलतेचा फायदा कोणाला होणार आहे? निष्फळ जगामध्ये तुम्ही फलदायी बनाल तर पहिल्यांदा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. काय फायदा? तुम्ही सतत हिरवेगार राहाल. हालेलुया. कुणाला फायदा? आम्हालाच फायदा. आम्ही सतत हिरवेगार. आम्ही नाही क्षमा केली तर आम्हाला झोप पण येत नाही रात्री. इकडे पवित्र आत्मा सांगतो क्षमा कर आणि इकडे आमचं मन आम्हाला सांगतंय नाही क्षमा करायची. नुकसान आमचंच आहे. आमचे चेहरे लहान होतात, आम्हीच दुःखी बनतो. पण पवित्र आत्म्याचं ऐकून क्षमा केली तर आम्ही सतत हिरवेगार होतो. दुसरा मुद्दा कोणाला फायदा होतो माहिती का? जेव्हा सर्व लोक निराश असतील ना त्यास आपण उल्हासित असणार आहोत. हालेलुया. 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 सगळे लोक निराश असणार आहेत पण तुम्ही उल्हासित असणार का? कारण तुमच्याकडे कृपेचं विपुल धन आहे. त्यांचं मन बेचैन आहे, अस्वस्थ आहे, त्यांच्या अंतःकरणाची शांती तुटलेली आहे. त्यांना रात्री झोप येत नाही. पण तुम्ही सगळ्या गोष्टी करून तुम्हाला पूर्ण खात्री, रात्री प्रभू आला तरी मी त्याच्या बरोबर जाणार आहे, कारण तुमच्याकडे धनाची विपुलता. ज्या लोकांकडे ते नाही त्यांच्या कित्येक रात्री त्या ठिकाणामध्ये ते जागे करून काढणार आहात. परंतु लक्षात ठेवा, आम्ही उत्साहित होऊ आणि आमच्याद्वारे आसपासचे लोक पण उत्साहित होणार आहे. धन ज्याच्याकडे असेल. आज सकाळी पेपरला एक बातमी होती, मला वाटतं तो कुठल्या अरबस्तान मधला एक राजा, त्यानं त्याच्या नौकरांसाठी 275 कोटीचा बंगला घेतला नौकरांना राहायला. श्रीमंत लोकांच्या घरात राहायचं तर पडदातच वेगळे नाही का. 275 कोटीचा बंगला. त्या बंगल्यामध्ये इतके सुंदर ते फोटो पाहिल्यावर मी म्हटलं बापरे, याचा नौकर झाले तर किती बरं होईल. एवढं सुंदर बंगला आहे. सांगण्याचं तात्पर्य, जो श्रीमंत असतो ना त्याच्या बरोबर राहणाऱ्या लोकांना त्या श्रीमंतीचा उपभोग घेता येतो, ते उत्साहित असतात. जर आमच्याकडे कृपेच्या धनाची श्रीमंती असेल तर आमच्या अवतीभोवतीचे लोक अशाच प्रकारच्या उत्साहामध्ये राहणार आहे. म्हणून ते धन तुमच्याकडे विपुल असू द्या. हे कृपेचं धन, क्षमा करण्याचं धन तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असू द्या. त्याची कमतरता राहू देऊ नका. आणि जर ती कमतरता तुमच्यातनं गेली तर त्या ठिकाणामध्ये तुमच्याद्वारे अनेक लोकांना जो उत्साह निर्माण व्हायला पाहिजे तो तुमच्याकडे त्यांच्या जीवनामध्ये होणार नाही. त्यानंतर आणखीन एक गोष्ट होणार आहे, सर्व लोकांची आत्मिक जीवनामध्ये अधोगती होत असताना त्यांना पवित्र जीवनामध्ये व्यतीत करण्यासाठी अशक्य वाटेल. पण त्यास तुमच्यामध्ये कृपा असल्या कारणानं या लोकांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी तुम्ही हातभार लावणार आहात. हालेलुया. हा फायदा आहे. कृपेची विपुलता असण्याचा फायदा काय? सर्व जगातले सर्व लोकांची आत्मिक जीवनामध्ये अधोगती होत असेल आणि पवित्र जीवन व्यतीत करणे त्यांना अशक्य वाटेल, तर देवाची कृपा आपल्यामध्ये अधिकाधिक असल्या कारणानं आम्ही त्यांना पवित्रतेचा बोधही करू शकतो. जर कृपेची विपुलता असेल तर. कसं पवित्र असणार आहे? लक्षात ठेवा, पवित्र म्हणजे नुसतं आंघोळ करणे नाही. पवित्र म्हणजे नुसतं प्रार्थना करणं नाही.
पवित्र म्हणजे नुसतं चर्चला जाणं नाही, पवित्र म्हणजे नुसतं आराधना करणं नाही, पवित्र म्हणजे क्षमा करणं. माणसाला अपवित्र करणारी गोष्ट कोणती असेल तर क्रोध. माणसाला तोडणारी गोष्ट देवापासून कोणती असेल तर राग. माणसाला देवापासून अलिप्त करणारी गोष्ट कोणती असेल तर जसं मी पाहतो, काही त्याला हाबिलाचा संताप आला आणि परमेश्वर त्याच्यावरती रागावून त्याला प्रश्न विचारायला लागला की काय ना हाबेल कुठे. परमेश्वर त्याच्यावरती रागावला आणि देव त्याला खास दंड देण्यासाठी आला होता, कारण त्याच्याकडे ती क्षमा न करण्याची भावना होती. कृपेच्या धनाला तो पोरका झालेला, त्याने त्याच्या भावाचा वध केला, तो देवापासून सुटला, हो पवित्र झाला. आणि जिथं अपवित्रता आहे तिथं देव त्यांच्यावरती त्याची कृपा पाठवत नाही. पण या पवित्र जीवनाला जर पवित्र करायला पाहिजे तर त्याच्यासाठी आमच्याकडे त्याच प्रकारची शुद्धता आवश्यक आहे. आणि ती शुद्धता कोणती? क्षमा मनुष्याला शुद्ध करण्याचं काम करतो. काम देऊ नये, क्षमेने मनुष्य शुद्ध बनतो. बाकी मग तुम्ही किती पण बाहेरून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करा, आंघोळ करा, साबण लावा, वेगवेगळ्या प्रकारचा अत्तर लावा, त्याने तुम्ही शुद्ध होणार नाही. पण क्षमा करून तुम्ही एका क्षणामध्ये शुद्ध होऊन जाल. प्रिया, या पवित्र या जगामध्ये तुमची पवित्र. रोमकराचं पत्र 5 अध्याय 17 वचन वाचता का? रोमकराचं पत्र 5 अध्याय 17 वचन. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झालं, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात. ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करते. काय सुंदर सांगितलं. त्या एकामुळे एवढं पाप आलं. एक मनुष्य चुकला, त्याच्या एकामुळे एवढं पाप झालं. पण ज्यानं ही कृपा आणि नीतिमत्व स्वीकारलं, त्या व्यक्तीच्या द्वारे जीवनामध्ये कित्येक लोकांनी प्रवेश केलेला आहे. जर तुम्ही नीतिमत्व आणि कृपा स्वीकारली, कृपा म्हणजे क्षमा करणारं अंतःकरण. अहो, दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, दावीद पुत्र माझ्यावरती कृपा करा. आरोग्य देतो येशू, त्यांना म्हणतो इथून पुढे पाप करू नका. क्षमा करणं म्हणजेच कृपा करणं. दुसरी कृपेची व्याख्याच असू शकत नाहीये. तुमच्यावर कृपा केली ना, मग तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात लोकांवरती कृपा करता आली पाहिजे. जेवढी कृपा देवाने तुमच्यावरती केली, आठवा. एक अपराध, एक पाप जर आठवायला सुरुवात केली ना, तर कधी कधी अंगावर शहार येतात. एवढं पाप करून आम्ही जिवंत राहिलो, एवढं पाप करून आज सुद्धा देवानं आम्हाला सुरक्षित ठेवलं. काय देवाची कृपा आहे, देवाची काय मोठी दया आमच्यावरती आहे. मग देवानं जर आम्हाला विपुल गोष्टी दिल्या, आम्ही पण विपुल प्रमाणामध्ये एकमेकाला क्षमा करता आली पाहिजे. आम्हाला देखील देवाच्या वचनामध्ये आणि जी गुजर ती स्वीकारण्यासाठी आमचं अंतःकरण शुद्ध करता आलं पाहिजे. अन्यथा एक दिवस आमचं जीवन देवासमोर राहिल्यावर देव आमच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे. म्हणून कृपा आणि नीतिमत्व हे सगळ्यात मोठं धन आहे. सगळ्यात मोठं धन कोणतं? कृपा आणि नीतिमत्व. पवित्र शास्त्रामधले सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे भरपूर कृपा आहे आणि ज्याच्याकडे भरपूर नीतिमत्व आहे, तो व्यक्ती श्रीमंत आहे. त्या हे विपुल धन असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही वाचणार आहोत. कोणती संपत्ती? पहिली संपत्ती आम्ही पाहिली, कृपेचं धन म्हणजे ते क्षमा आहे. दुसरी संपत्ती इफिस्कराचं पत्र 1 अध्याय त्याचं 18 वचन. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतर्चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून. 15 वचन वाचा बरं आता. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास, असणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने
सर्व पवित्र जनांसंबंधानं तुम्ही व्यक्त केलेली प्रीती व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. पवित्र जनांच्या वैभवाची संपत्ती जी इस्रायल लोकांपासून लपलेली दुसरी संपत्ती. पहिली संपत्ती आम्ही पाहिलं क्षमा. क्षमेच्या द्वारे ते धनवान झालेले आहेत. आज रात्री आम्हाला तपासायचे माझ्याकडे किती धन आहे आणि माझं मनच मला त्याचं साक्ष देणार आहे. हालेलुया. मीच माझी तपासणी केली तर मग मला आठवेल मी किती लोकांना क्षमा केली. तसं किती जेवढ्या लोकांना तुम्ही क्षमा करता तेवढ्या बँकेच्या खात्यात तुमचे पैसे आहेत. Praise the Lord. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? काही लोकांनी अजून खातच उघडलं नाही. जेवढ्यांना तुम्ही क्षमा केली ना, लक्षात ठेवायचं एवढ्या खात्यावरती माझी रक्कम जमा आहे आणि स्वर्गात गेल्यावर देव तेवढ्या खात्याच्या चाव्या तुमच्याकडे देणार आहे आणि सांगणारे ही संपत्ती घेऊन टाका. किती अद्भुत गोष्टी नाही का? आणि कित्येक लोकांना सगळं समजले पण क्षमा समजली नाही. आज जर मंडळांची अवस्था तुम्ही पाहिली, परिवाराची अवस्था जर तुम्ही पाहिली ना, सगळ्या परिवारामध्ये गरिबी आहे, दरिद्रपण आहे. आत्मिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते. आणि दुसरी गोष्ट, दुसरी संपत्ती ज्याच्याविषयी सांगितलेली आहे आणि त्या संपत्तीविषयी बोललेलं आहे की जी पवित्र जनांच्या वैभवाची संपत्ती. इथं तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स आहे. इथं आता तुमच्या खात्यावरती पैसे पडलेले आहेत. कधी कधी रस्त्यामध्ये एक भिकारी असतो, तो भिकारी मरतो. मध्ये एक भिकारी मेला आणि मग त्या भिकाऱ्याला ज्यावेळेस त्याला त्याचे अंगाखालचे पोते काढले तर त्या भिकाऱ्याच्या अंगाखालच्या पोत्यामध्ये 87 लाख रुपये सापडले. किती? पण अंगावरती कपडे फाटके, भीक मागत बसलेला होता. तसंच आहे, त्याच्याकडे संपत्ती होती पण वैभव नव्हतं. दोन मध्ये फरक आहे. एकाकडे संपत्ती असती पण वैभव नसतं. आणि जर तुम्ही अंबानीकडे गेला तर तुम्हाला कळेल संपत्ती पण वैभव पण आहे. संपत्ती आहे त्याचा उपभोग पण घेतो. आणि परवा कोणीतरी एक फार मोठा बिझनेसमॅन भारतामध्ये आणि ज्याचं टाटा बिर्ला याच्या पंक्तीमध्ये त्याचं नाव बसतं आणि तो व्यक्ती एका छोट्याशा साध्या कारमध्ये आला. तो म्हटला मी किती श्रीमंत असलो, एवढी माझ्याकडे संपत्ती असली ना तरी सुद्धा मी साध्याच कारमध्ये येतो. आणि जर तुम्ही बघितलं तर काही लोक अशा भारी भारी कारमध्ये जातात, त्यांना त्यांचं वैभव उपभोगता येतं. तसं आम्हाला सुद्धा पवित्र लोकांसंबंधानं जे रहस्य प्रभू आम्हाला सांगत आहे, तुमच्याकडं क्षमेची संपत्ती असेल पण क्षमेच्या संपत्ती बरोबरचं जे वैभव कोणतं असेल आणि ज्या वैभवामध्ये पवित्र जनांच्या वतनाच्या वैभवाची संपत्ती आणि त्याच्या संबंधानं म्हटलं विश्वासणाऱ्यांमध्ये सर्वांसाठी असणारं प्रेम. काय वैभव आहे? सगळ्यांसाठी प्रेम. शब्द वाचा बरं परत 15. येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने. काय शब्द हो? सर्व पवित्र जनांसंबंधाने. बोला बरं काय शब्द आहे? सर्व पवित्र जनांसंबंधाने. कोणा संबंधानं? सर्व पवित्र जनांसंबंधाने. सुरात बोला बरं. सर्व पवित्र जनांसंबंधाने. सर्व पवित्र जनांसंबंधानं तुम्ही व्यक्त केलेली प्रीती. काय हो? व्यक्त केलेली मी ठराविक लोकांवर प्रेम करतो मग माझ्याकडे वैभव नाही. हालेलुया. हालेलुया. मंडळीमध्ये परिवारामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना सारखं प्रेम. आमेन म्हणाल का? आमेन. कोण जवळ नाही कोण लांब नाही, कोणाविषयी द्वेष नाही, कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी कटुता नाही, कोणाविषयी गैरसमज नाही, कोणाविषयी कुठल्याच प्रकारची आणि मनामध्ये असणारं कुठल्या प्रकारचा गैरसमज नाही, कुठल्या प्रकारची चूक मनामध्ये नाहीये. सगळ्या संबंधानं सारखं प्रेम असलं आणि ज्या लोकांना सगळ्या संबंधानं सारखं प्रेम नाही त्यांच्या डोळ्यामध्ये तो आंधळेपणा आलेला आहे. लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यांविषयी सारखं प्रेम असणं हे गौरव आहे. सगळ्यांविषयी सारखं असावं. कोण टॅलेंटेड आहे
कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोणाकडे काही विशेष प्रकारच्या गोष्टी आहे, याच्यानं प्रेम कधी व्यक्त होत नाही. आणि देवानं या बाबतीमध्ये मला खूप चांगलं ठेवलेलं आहे की माझ्या अंतःकरणामध्ये मी सगळ्यांसाठी माझ्या मनामध्ये सारखंच प्रेम असतं. कधीच कोणाविषयी माझ्या मनामध्ये असं नसतं की हे माझ्या खूप जवळचे, माझ्या खूप लांबचे. लोक तसा ग्रह करून घेतात, पण माझ्याकडे सगळ्यांसाठी सारखं प्रेम आहे, कारण ती आमची संपत्ती आहे. तिथं कधी तुमचं हृदय संकुचित होऊ देऊ नका. बायबल सांगतं आंधळे कोण आहे? ज्या लोकांमध्ये ठराविक लोकांसाठी प्रेम आहे. नीट लक्षात ठेवा. काही बाप जगामध्ये जर एक मुलगा एका मुलीवरती प्रेम करतो ना, तो फक्त त्याच मुलीवर प्रेम करतो, पण बाकीच्यांवर प्रेम नाही. मग त्याच्या आईवर प्रेम नाही, वडिलांवर प्रेम नाही, घरातल्या लोकांवर प्रेम नाही. जर समजा तो म्हणतो ना माझं प्रेम आहे त्या, आणि मग त्या प्रेमासाठी मी वाटेल ते करेल. अरे तू आंधळा आहेस, म्हणून लोक म्हणतात ते प्रेम आंधळ प्रेम आहे. का म्हणतात प्रेम आंधळ आहे? इथं बायबल मध्ये दिले ते ठराविक व्यक्तीसाठी जर प्रेम तुमच्या अंतःकरणात तर ते आंधळ आहे. मग पवित्र जन्मातलं प्रेम कोणतं आहे? ते सगळ्यांसाठी सारखं आहे. आणि येशू ख्रिस्तानं सगळ्यांना सारखं प्रेम दिलं. यहुदाला सुद्धा त्यानं सांगितलं ताटामध्ये हात घाल मला भरव. यहुदाचे पण त्यानं पाय धुतले. यहुदाला पण त्यानं असं म्हटलं नाही तुम्हाला वधस्तंभी देणार आहे, तुम्हाला धरून देणार आहे. आणि सगळ्यांचे पाय धुताना यहुदाचे पण त्यानं पाय धुतले, कारण त्याला ठाऊक होतं ही माझी संपत्ती आहे, मी त्यालाही प्रेम देणार आहे, यालाही प्रेम देणार आहे. पेत्र मला 3दा नाकारणार आहे. आणि पेत्राच्या जवळ जाऊन त्या पेत्रला, आणि ज्या पेत्र म्हटला की प्रभू मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. येशू म्हटला कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. येशूला सगळा चित्रपट पेत्राचा दिसत आहे. हा लोकांमध्ये बसणार आहे, हा मला शिव्या देणार आहे, हा मला नाकारणार आहे, पण पाय धुताना त्याच्या प्रेमामध्ये थोडी सुद्धा कमतरता आली नाही. देवाच्या लोकांनो, काही गोष्टींच्या द्वारे तुमचं अंतःकरण तुटण्याची शक्यता आहे. काही वेळेस तुम्ही लोकांकडून नाकारलं जाण्याची शक्यता आहे. काही लोकांमुळे तुम्ही दुःखी होण्याची शक्यता आहे. काही लोकांनी तुमच्या अंतःकरणात दडपण येण्याची शक्यता आहे. काही वेळेस तुम्ही तुटलं जाण्याची शक्यता आहे. परंतु तुमच्या प्रेमामध्ये कधी कमतरता येऊ नका. सगळ्यांना सारखं प्रेम द्या. बायबल सांगतं ही आमची संपत्ती आहे. एक चांगल्या चर्चचं सगळ्यात प्लस पॉइंट कोणता असेल तर ते चर्च सगळ्यांवर सारखं प्रेम करणार आहे. त्या चर्चची संपत्ती कोणती असेल तर त्या चर्च मध्ये प्रत्येक व्यक्तीला सारखा आदर आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं ज्या लोकांकडे हे कृपेचं धन नाही, जे लोकांकडे हे प्रेमाचं धन नाही, ते सगळे आणि त्या ठिकाणामध्ये आंधळे म्हटले. कलेसिकराचं पत्र 1 अध्याय आणि त्याचं 12 वचन वाचा. कलेसिकराचं पत्र 1 अध्याय 12 वचन. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलं. लक्षात ठेवा, हे प्रेम जे आहे ना, तुमचं चर्चला जाणं लोकांना दिसतं, तुमची प्रार्थना पण लोकांना दिसते. तुम्ही चर्चला चालला लोकांना दिसायला लागला. 5 चर्चला चालले बरोबर होतं. 9:30 वाजले त्यांचं चिलो चर्च 9:30ला सुरू होतं. 9 वाजले हे बरोबर तिकडे चालले. रविवार म्हटल्यावर तुम्हाला त्यांना सांगावं लागत नाही, आपोआप ते ओळखतात चर्चला चाललेले. आज शुक्रवारी हे प्रार्थनेला चाललेले. प्रार्थना दिसती, चर्च दिसतं, सगळं दिसतं, आतमधलं प्रेम दिसत नाही, ते लपलेलं असतं. आणि लक्षात ठेवा, ज्याला ते दिसतं ना तो सगळ्यात उत्तम दृष्टीचा विक्री आहे. मला ते प्रेम दिसलं पाहिजे. कुठं मला ते प्रेम वाटायचंय? कोण माझ्या प्रेमाला कमी पडलेला आहे? कोण व्यक्ती ज्याला मला ते माझं प्रेम दाखवायचंय? आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का, की पवित्र जनांचे वतन म्हणजे कोण? गौरवाचं वतन कोणतं असेल तर सार्वत्रिक प्रेम, सगळ्याला समसमान प्रेम. ध्यान देऊ नाही का? जिथं आम्ही आहोत, परिवारामध्ये असू द्या, नातेवाईकांमध्ये असू द्या, घरामध्ये असू द्या, माझं प्रेम सगळ्याला सारखं आहे का ते मला तपासणं गरजेचं आहे. कुठे मी कमी आहे का, कुठे जास्ती आहे का, कोणावरती ओव्हर करत आहे का, कोणाला कमी लेखत आहे का प्रेमाच्या बाबतीमध्ये, ते तपासणं गरजेचं आहे. आणि समजा ते जर माझ्या दृष्टीला आलं नाही, मी असं कधीच म्हणणार नाही. त्या प्रेम जे आहे ते प्रेम नेहमी एकतर्फी असतं. बायबल सांगतं देवानं जगावर एवढं प्रेम केलं. देवाच्या प्रेमाविषयी मी सांगत आहे, जगातल्या प्रेमाविषयी नाही. म्हणून तर ज्यावेळेस याकोब त्याच्या मुलांना आशीर्वाद द्यायला लागला ना,
इकडचा हात तिकडे त्यानं केला, कारण त्याला त्यातनं काही शिकवायचं होतं. तो म्हटला की नाही, तो धाकटाय हा थोरलाय, राहू दे म्हटलं. असंच देवाला त्यातनं शिकवायचं होतं, धाकटा थोरला, येणाऱ्या युगामध्ये मी सगळ्याला समान प्रेम देणार आहे, हालेलुया. सगळ्याला सारखंच असणार आहे. पूर्वी होतं ते, आमच्या तारण्याच्या अगोदर आमचा स्वभाव असा होता. आता पूर्वी तसं होतं याकोबाच्या बाबतीमध्ये, एसावानं याकोबाचा आशीर्वाद घेतला, पण आता नव्यानं याकोब ज्या परिवर्तित झाला, याकोबाचा बदल झाला आणि याकोबाचा आशीर्वाद देण्याचा समय आला. त्याला म्हटलं इथून पुढे तुला याकोब नाही, तुला इस्रायल म्हणतील. आणि आता इस्रायल बनल्यानंतर, इस्रायल म्हणजे विश्वासणारे लोक, याकोब म्हणजे आधीचा जुना स्वभाव आहे. जुन्या स्वभावामध्ये त्या गोष्टी शोधतील, बाप्तिस्म्याच्या अगोदर त्या शोधतील, चर्चला येण्याच्या अगोदर ते शोधतील. पण एकदा तुमचं तारण झालं, एकदा तारण झाल्यावर त्या गोष्टी मात्र तुमच्याकडे नाही. मग इकडचा हात इकडे जावाच लागतो. जो आधी थोरल्याकडे जाण्याच्या ऐवजी तो धाकट्याकडे गेला पाहिजे. इक्वल हे प्रेम आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणखीन एक वचन वाचा, कलेसिकराचं पत्र 1 अध्याय 4 वचन. ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, सर्व पवित्र जनांवरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो. पौल म्हणतो ख्रिस्त येशूवरील तुमचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांवरील प्रीती. कुठल्या हो? सर्व पवित्र जनां, बोला. सर्व पवित्र जनांवरील प्रीती, ठराविक पवित्र जनांवरील, सर्व पवित्र जनांवर. काल माझ्याशी बोलता बोलता एक चर्च विषयाची चर्चा झाली होती. ते म्हटले की आमच्या चर्च मध्ये असा उपदेश केला, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं, देवानं सांगितलं की तुम्ही, त्याच्या वचनामध्ये लिहिलं, तुम्ही तर माझे पुत्र, माझ्या कन्या आहात. मुली देवाच्या राजकन्यात आणि मुलं देवाचे राजपुत्र आहेत. आणि मग ते पास्टर बोलता बोलता म्हटले, पूर्वी राजकन्याचं स्वयंवर रचलं जात होतं आणि मग ती राजकन्या त्या राजपुत्राला निवडत होती. आणि आज जर तुम्ही देवाच्या राजकन्या आहेत, तर तुम्ही जगातले रस्त्यावरचे टाकाऊ पुत्र का निवडता? तुम्ही राजकन्या आहेत, त्यांचं स्वयंवर रचलं जात होतं. पण आज तुमचं प्रेम तुम्ही जगातल्या कुठल्या पण टाकाऊ मुलाला, रस्त्यावरच्या मुलाला तुम्ही देऊन टाकता आणि म्हणता की माझं त्याच्यावरती प्रेम आहे. आणि बायबलमध्ये काय सांगितलं माहिती का? तुमचं पवित्र जनांवरचं सारखं प्रेम, ते विशिष्ट वर्गाला दिलेलं प्रेम हे प्रेम नाही, ही वासना आहे. तो जगातला सगळ्यात टाकाऊ सिद्धांत आहे. ते पवित्र जनांवर व्यक्त केलं पाहिजे. पवित्र जनांवर प्रेम व्यक्त जर केलं तर काय होतं तुम्हाला माहिती का? याकोब आणि एसाव हे दोन्ही सुद्धा एकाच आईच्या उदरामध्ये असणारी लेकर आहेत. नीट ऐका मी तुम्हाला, दोघं जुळे आहेत, दोघांची आई पण एकच आहे. पण एसावाच्या ऐवजी याकोबाचं प्रेम, याकोबाच्या आईचं प्रेम याकोबावर जास्त होतं आणि बापाचं प्रेम एसावर जास्त होतं. प्रॉब्लेम किती झाला? का भावांमध्ये वैर निर्माण झालं? इकडं कमी, इकडं जास्त. बॅलन्स तो त्याच्यावर करतो म्हणून हा हिच्यावर करतो. काम देऊ नाही का? मी मगाशी विशाल म्हटलं किती छान सिद्धांत मांडला, असंच तुम्ही पण याच्यावर बोला ना. मी म्हटलं अरे मी जर बोललो तर गोंधळ होईल. तो म्हटलं कसं काय? मी सांगेल पोरांना तुम्ही राजपुत्र आहात, मग तुमचं लक्ष कसं काय त्या मुलीवर जातं? मग ते म्हणतील आम्ही राजपुत्र आहेत, त्या राजकन्यात, मग आम्हाला त्यांना पसंत करू द्या चर्च मध्ये. सैतान इतका भारी बरोबर त्याच्या डोक्यात ते घालेल. काय ऐकायचं काय स्वीकारायचं ते बरोबर सैतान त्यांच्या डोक्यामध्ये घालेल. म्हणून लक्षात ठेवा, मी त्या प्रेमाविषयी बोलणार नाही, मी त्या प्रेमाविषयी बोलेल जे पवित्र शास्त्रामध्ये. आणि ते म्हटलं पवित्र जनांसंबंधानं सारखं प्रेम, सारखं प्रेम तुम्हाला एकमेकाला देता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती का, एक व्यक्ती कोणावर तरी जास्त प्रेम करतो आणि कोणावर तरी कमी प्रेम करतो. का करतो? मला एखाद्या व्यक्तीला जास्त आदर करतो आणि त्या व्यक्ती असं वाटतं की त्या व्यक्तीशी जास्त बोलावं, त्याला चहा द्यावा, त्याला पाणी द्यावं, त्याला काहीतरी करावं. याचं कारण काय हो? आणि काही लोक आम्हाला अजिबात आवडत नाही. प्रेम करताना प्रेमाची कमतरता स्वभावातील उणिवांमुळे त्या ठिकाणात निर्माण होते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो आणि स्वभावामध्ये उणिवा असतात.
काही लोकांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामध्ये उणीवा आहेत आणि उणीवामुळे प्रेमाची जी पद्धत आहे किंवा प्रेमाचं जे डिव्हायडेशन आहे, प्रेमाची जी वर्गवारी किंवा प्रेम वाटण्याचं कारण स्वभावातल्या उणीवा. पण पवित्र लोकांचं प्रेम स्वभावातल्या उणीवा दूर करूनच केलं जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती सुंदर आहे. मी एखाद्या व्यक्तीवरती जास्त प्रेम करतो कारण तिच्या स्वभावामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि एक व्यक्ती मला आवडत का नाही, तिच्या स्वभावात उणीवा आहे. काही लोक म्हणतात ते फटकळ आहेत म्हणून लांब राहतो. काही लोक म्हणतात त्यांना प्रेम करायला काय नाही, पण त्यांना किंमत नाही. प्रेम किमतीसाठी केलं जात नाही, प्रेम देवाची आज्ञा आहे. हालेलुया. येशूच्या प्रेमाची किंमत कोणी केली नाही तरी सुद्धा त्यानं प्रेम केलं, कारण तो त्याचा स्वभाव आहे. कान देऊ नाही का? प्रेम हा स्वभाव बनू द्या. जर तुमचा स्वभाव प्रेम करण्याचा आणि सगळ्याला सारखं, आमेन म्हणाल का? सगळ्याला सारखं. चर्च मध्ये कुठला व्यक्ती तुमच्या दृष्टिकोनातलं फेवरेट बनवू देऊ नका. आमेन. अजिबात कुणाला फेवरेट बनवू देऊ नका. सगळ्याला इक्वल, कारण हे तुमचं धन आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं या स्वभावातल्या उणीवांमुळे कमतरता येते, पण जर येशूच्या स्वभावाप्रमाणे जर आम्ही प्रेम करू लागलो तर ते खरं प्रेम असणार आहे. बायबल सांगतं यहुदा येशूचं येऊन चुंबन घेऊ लागला आणि येशूला त्याला ते करू दिलं. माझ्यासारखं असतं तर काय म्हटलं असतं? ढोंग्या वरपांग्या नाही का? मला जर माहिती की हा मला पकडून देणार आहे तर मी काय म्हटलं असतं? हा बघा रे, हाच मला धरून देणार आणि हाच माझा मुका घ्यायला आला. 4 लोकांत त्याचा अपमान केला असता. येशूचं प्रेम ते खरं प्रेम होतं. तो म्हटला ते होऊ दे. त्यानं ते स्वीकारलं. याच्या स्वभावामध्ये ती उणेपणा आहे. त्याला माहिती की हा जो यहुदा आहे हा पहिल्यापासून अशा स्वभावाचा आहे. हा त्या बरोबर असताना याला चोरी करण्याची सवय होती. त्याच्या स्वभावात कमतरता आहे. पैशाला बळी पडतो. हा पैशाला बळी पडणार आहे. काही लोकांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामुळे ते तसेच वर्तन करणार आहे. पण तुमचा स्वभाव हा येशूचा स्वभाव बनू द्या. तुमच्या स्वभावामध्ये फरक होऊ देऊ नका. तुम्ही लोकांच्या स्वभावाप्रमाणे आपल्या स्वभावामध्ये बदल करू नका. तुमचा स्वभाव हा कायमस्वरूपी येशूचा स्वभाव असू द्या. कायमस्वरूपी. आणि मग ती तुमची वैभवाची संपत्ती असणार आहे. तुमच्या स्वभावामध्ये ती संपत्ती असणार आहे. आणि खरोखर या गोष्टीबद्दल मी देवाची स्तुती करतो. आपल्या चर्च मधल्या सगळ्या लोकांमध्ये संपत्ती भरपूर प्रमाणात आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुमची स्ट्रेंथ आहे, तुमची ताकद आहे, हे तुमचं गौरव आहे. देवाने या बाबतीत तुम्हाला धनवान बनवलं आणि म्हणून तुम्ही चांगले लोक आहात. म्हणून म्हटलं ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना आमच्याकडे काय आहे, तर आज रात्री तुमच्यासाठी ते उघड झालं. अरे तुमच्याकडे इक्वल प्रेम, सर्वांसाठी सारखं प्रेम आहे, जे बाहेरच्या लोकांमध्ये तुम्हाला दिसत नाही. आज कित्येक लोक त्या गोष्टीला तरसत आहे. बरेच लोक आपल्या चर्चमध्ये आल्यावर म्हणतात की तुमच्या लोकांमध्ये जे एकमेकाविषयीचा आदर प्रेम आहे ते आम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही. ते म्हणतात आम्ही पुण्यात पण गेलो पण पुण्यात आमच्याकडे नाही मिळत, पण तुमच्याकडे सगळं का? कारण देवाने या बाबतीत मंडळीला धनवान बनवलेले आहे आणि तुम्ही धनवान लोक आहात. आणखी धन वाढवा, आणखी प्रेम द्या. नवीन असू द्या, जुना असू द्या, सगळ्याला सारखं प्रेम देत राहा. कोणाच्या स्वभावाप्रमाणे त्या प्रेमामध्ये फारकत घेऊ नका. त्याचा स्वभाव कसा का असेल, पण प्रभूने पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला नवीन स्वभाव दिलेला आहे आणि त्याच स्वभावाप्रमाणे तुम्हाला चालावं लागणार आहे. आणि तुमचं ख्रिस्ती जीवन त्याच्यामध्ये मजबूत असायला पाहिजे. म्हणून पवित्र जीवन जगत असताना जी संपत्ती लपलेली आहे ती संपत्ती लोकांना दिसलं नाही. आज लोकांकडे ते आंधळेपण आहे. चर्च आहे पण तिथं ठराविक लोकांना ठराविक प्रेम ते जास्त जवळचे. आणि काय झालं माहिती का, याच्यामुळे लोक निराश होत चाललेले आहेत. बऱ्याच ठिकाणामध्ये आम्ही पाहतो त्यांच्या प्रार्थना कमी झालेल्या आहेत, त्यांचा विश्वास कमजोर पडलेला आहे, देवाविषयीची त्यांची श्रद्धा ढळत चाललेली आहे. मग याला जबाबदार कोण आहे? हा एक व्यक्ती जर घरामधली व्यक्ती जर त्या ठिकाणात चुकीचा मार्ग निवडत असेल तर त्याला प्रेम कमी दिलं जातं, मग ती चुकीचा मार्ग निवडते. संपत्ती जर कमी असेल तर घरातला मुलगा चोरी करायला जाईल. जर चैनबाजीसाठी गेला तर त्या चोरीची त्याला दंड होणार आहे. पण घरामध्ये काही खायला नाही मग तो चोरी करायला लागला तर ती गोष्ट वाईट आहे. तसं चर्च मध्ये जर सगळ्याला इक्वल प्रेम दिलं नाही तर त्या ठिकाणामध्ये प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. आणि म्हणून आज मंडळांमध्ये ती समस्या आहे.
पुन्हा टीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणामध्ये वचन जात असेल तर मला सांगणं आहे, ज्या चर्चला तुम्ही जाता तिथं त्या चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीला इक्वल प्रेम देणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या मंडळीसाठी तुम्ही मजबूतीने उभं राहा, तुमच्या परिवारासाठी तुम्ही मजबूतीने उभं राहा. देवाचं वचन आज तुमच्या अंतःकरणाशी बोलत असताना प्रभूनं ज्या मंडळीत तुम्हाला ठेवलेलं आहे, काय त्या मंडळीत तुमची भूमिका आहे, कशा पद्धतीने तुमचं आत्मिक जीवन तुम्ही तिथं कंठत आहात. काय ठराविक लोकांसाठी तुमच्याकडे प्रेम आहे का, बाकीच्या लोकांसाठी तुमचं प्रेम कमी झालेलं आहे का? आज तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःची तपासणी करून तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तन, एक बदल आणावा आणि तुमच्या मंडळीची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्या मंडळीला बांधायचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. देवाच्या स्वभावाप्रमाणे, येशूच्या स्वभावाप्रमाणे आमच्या जीवनाचं रूपांतर पदोपदी व्हायला पाहिजे, पावलोपावली व्हायला पाहिजे. व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे प्रेम करू नका, येशूने स्वभाव जो तुम्हाला दिला त्या स्वभावाप्रमाणे प्रेम करा. कशी तुमच्या मंडळीमध्ये शांती, कसं तुमच्या मंडळीचा उत्कर्ष होणार आहे, कशी तुमची मंडळी वैभवाकडे जाणार आहे. एक वैभवी मंडळी बनण्यासाठी आता तुम्हाला त्या प्रेमाची गरज आहे. आणि जे प्रेम प्रभूने तुमच्यामध्ये टाकलेले तेच प्रेम मंडळीतल्या लोकांना द्या. मंडळीतल्या लोकांसाठी प्रभूने तुम्हाला एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्या ठिकाणामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं कोण आंधळे आहेत, ज्यांना पवित्र जनांचं प्रेम दिसत नाही ते आंधळे, ज्यांना एकमेकाला प्रेम करणं दिसत नाही ते आंधळे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपण वाचूया. कोणती गोष्ट ज्याच्या संबंधानं त्या ठिकाणामध्ये पुन्हा ते वचन वाचू. ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती, सर्व पवित्र जनांमधली प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. आणि म्हणून पौल सुद्धा या लोकांसंबंधानं तो म्हणतो की मला ती गोष्ट आठवून मी देवाची उपकार स्तुती करतो. कान देऊ नाही का? पौल या मंडळीला चालवणारा एक चांगल्या प्रकारचा नेता आहे. नीट आहे का? एक मंडळी म्हणून आम्ही वावरत आहोत ना. मंडळीमध्ये थँक्स गिव्हिंग, आभार प्रदर्शन केव्हा होईल माहिती का? ज्या मंडळीमध्ये सगळे लोक सगळ्याला इक्वल प्रेम देईल. आणि लक्षात ठेवा, प्रेमामध्ये जिंकण्याची ताकद आहे. बोल काय म्हणतो माहिती का? तुमची पवित्र जनांसंबंध असणारी प्रीती याविषयी मी ऐकून, नीट आहे का, नेहमी लोकांनी ऐकलं पाहिजे की यांच्या मंडळीमध्ये सगळ्याला इक्वल प्रेम दिलं जातं. सेवकानं, संतांनी, प्रत्येक मंडळीच्या असणाऱ्या पाळकानं त्यानं सांगितलं पाहिजे, शिलोत जाऊन बघा त्या लोकांचं प्रेम कसं एकमेकावर सारखं आहे. आणि शास्त्र सांगतं, पौल म्हणतो हे आठवून वाचा बरं काय म्हटलं, आठवून याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. उपकार स्तुती किंवा प्रार्थना का करू शकते? मंडळी प्रार्थनेमध्ये मजबूत कधी होऊ शकते? सेवक प्रार्थनेमध्ये मजबूत केव्हा होऊ शकतो? समजा मंडळीमध्ये इक्वल प्रेम नसेल. आता थोडस इक्वल प्रेम नसेल तर काय घडतं वाचूया, लक्षात घेऊया. याला कमी याला जास्त म्हटलं की तिथं पॉलिटिक्स सुरू होणार. मग ती भांडणं मिटवता प्रार्थना कधी होणार? तो सारखं कागाळ्या घेऊन येणारे पाळक साहेब तसं आणि पाळकाला प्रार्थना कमी, तंटा मिटवण्यात जास्त वेळ घालावा लागणार आहे. पण पौल काय म्हणतो माहिती का? मला ते आठवतं तुमचं पवित्र जनांसंबंधानं असणारं प्रेम. प्रार्थनेला बसल्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी प्रार्थनेमध्ये आठवणं साधी गोष्ट नाहीये. इतर वेळी नाही, प्रार्थना करताना नेहमी प्रॉब्लेम आठवतात, पण पौलाला प्रॉब्लेम आठवत नाही, पौलाला उपकार स्तुती आठवती. तो म्हणतो ते आठवल्याबरोबर माझ्या देव पित्याची उपकार स्तुती करण्याचं अंतःकरण मला प्राप्त होतं. कसला बाळक तो धन्य आहे, कसली त्याची मंडळी, कसली त्याची सेवा आहे, आणि काय त्याच्या सेवेला फळ आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? मला वाटतं एपिस्कराच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या
पहिल्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये वाचा बरं. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास, तुमच्या ठाई असलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधानं तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून 17 मीही तुम्हासाठी आभार मानण्यास खंड पडू देत नसतो. तो त्याच्यामुळे मी आभार मानायला खंडच पडत नाही. रोज मी थँक्यू 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 थँक्यू. रोज उठल्यावर तो तेच पाहतो, देवा मंडळीमध्ये तेच प्रेम आहे. रोज उठल्यावर देवाचे आभार मानतो, तेच प्रेम आहे. प्रभू थँक्यू थँक्यू थँक्यू. खंड पडायला तयार नाही, खंड पडू देऊ नका. त्याच्याच प्रकारची प्रार्थना, प्रभावी प्रार्थना. तुम्हाला माहिती का, आज आपल्या चर्च मध्ये जे वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण का होतं, कारण ती वैभवाची संपत्ती तुमच्याकडे आहे. ज्या दिवशी जाईल ना, वाढलेलं चर्च एका दिवसामध्ये उद्ध्वस्त होऊन जाईल. देव मंडळी वाढवतो पण, आणि मंडळी उद्ध्वस्त होण्याचं कारण सुद्धा, उधळ्या पुत्र ज्या प्रमाणे त्याने संपत्ती घेतली सगळी उधळून लावली आणि तो भिकारी झाला, कफल्लक झाला, तशी मंडळी वाढत असताना प्रेम जर त्याच्यातलं एकमेकाचं कमी झालं तर उधळ्या पुत्रासारखी मंडळीची अवस्था होती. म्हणून मंडळीची अवस्था तशी कधीच होऊ देऊ नका, काल देऊ नये का. या सगळ्या वह्या सुरक्षित करून तुमच्या पिढीला, तुमच्या लेकरांच्या हातामध्ये जाऊ द्या. या भावी काही दिवसांनी आपण नसणार आहोत, तुम्ही नसणारे, मी नसणारे, परंतु आमची लेकरं इथं असणार आहेत. पण ही लेकरं आणि ही मंडळी अशाच पद्धतीने गौरवातनं गौरवाकडे जाणारी मंडळी असावी, वैभवातनं वैभवाकडे जाणारी मंडळी असावी. म्हणून हे शिक्षण लोकांपर्यंत जाऊ द्या. ज्या शिक्षणाच्या द्वारे मोठा विस्तार लोकांचा झालेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा जो प्रकाश आहे तो नवीन यरुशलेमेतनं, हे सियोनीतून तो हा प्रकाश येतो. म्हणून तो प्रकाशामध्ये, या प्रकाशातून आपल्याला पाहावे, आणि प्रकाश आपल्यामुळं प्रतिबिंबित झाल्यामुळं बरेच लोक ते म्हणतात की ती व्यक्ती माझ्या जीवनामध्ये नको आहे. काही लोकांना असं वाटतं ती व्यक्ती माझ्या जीवनात नकोच आहे. एखादी व्यक्ती मला का आवडत नाही, कारण सियोनेतनं तो प्रकाश येतो. प्रकाश कुठून येतो? सियोनेतनं, नवीन यरुशलेमेतनं. हे रिव्हिलेशन किंवा हा प्रकाश जो आहे, जसं मीनाक्षीच्या सासूच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, म्हणजे काय होतं, आधी अंधार होता, पण ऑपरेशन झाल्यावर प्रकाश आला, म्हणजे दिसायला लागलं. आम्हाला दिसतं म्हणजे काय, लाईट घालावं दिसतं का? नाही दिसत. का नाही दिसत? डोळे चांगले आहेत पण लाईट घालवलं, लाईट घालवल्यामुळे दिसत नाही. आणि तुम्ही लाईट लावली, सगळेजण दिसतात, कोण कुठं बसलं, कुणाचा रंग, कपड्याचा रंग कसा आहे, कोणी काय केलंय, कुणाच्या हातात काय, सगळं दिसतं का? प्रकाश आहे. तसंच आहे, काही गोष्टी लपलेल्या पण सियोनेतला प्रकाश, जसं लाईट मधलं प्रकाश आहे, तसं सियोन म्हणजे तारलेल्या लोकांची नगरी आहे. सियोन म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि आज कित्येक लोकांना हा प्रकाश तिकडून मिळत नाही, मग कुठे जगामध्ये चालले त्या आंधळ्या. अंधत्व काय तर जगात चालल्यामुळे. सियोनातला प्रकाश आमच्याकडे आला, मग आम्ही कधीच म्हणणार नाही काही लोक तुम्हाला पसंत नाही असं म्हणू नका. काही लोक मला आवडत नाही, त्याच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा नाही, आणि असं म्हणणारा व्यक्ती हा कधी सुद्धा प्रकाशामध्ये चालत नाही. लक्षात ठेवा, काही लोकांवर प्रेम करणं कठीण आहे, पण देव असा आत्मा आम्हाला देतो की कठीण्याला पण प्रेमानं जिंकण्यासाठी भाग पाडतो. कठीण व्यक्तीला जिंकणं हे प्रेम आहे. म्हणून ठराविक लोकांसाठीच आमचं प्रेम असता कामा नये, शारीरिक प्रेम असता कामा नये. आम्ही आत्मिक पवित्र जनांच्या वचनाचे वाटेकरी होण्यासाठी, वारीस होण्यासाठी सर्व पवित्र जनांवर प्रेम करावं. आमेन म्हणाल का? सर्व पवित्र जनांवर प्रेम करा, लहानापासून मोठ्यापर्यंत. जेवढं माझ्यावर प्रेम कर, सगळं एकमेकावर प्रेम करा. सगळ्यांवर असू द्या सारखं. पाहिल्याबरोबर सगळ्याला आनंद. आमेन म्हणाल का? कोण बघल त्याला आनंद. कान देऊ नये का? आमचं जीवनच एक देवानं प्रकाशित केलेलं जीवन आहे. आमचं जीवन देवानं खास पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रकाश केले. पवित्र आत्मा येतो म्हणून आम्ही पाहतो माडीवरती 120 लोक एकत्र जमलेले असताना प्रभू येशू ख्रिस्त पाण्यात वर आला, त्या कबुतराच्या रूपाने पवित्र आत्मा आला, आणि माडीवरती 120 लोक जमल्यावर त्यांना
अग्नीच्या रूपानं प्रकाशाच्या रूपानं पवित्र आत्माला. येशू ख्रिस्ताला प्रकाशाची गरज नव्हती कारण तो स्वतः जगाचा प्रकाश होता. पण तुम्हाला आणि मला प्रकाशाची गरज आहे. आणि मग पवित्र आत्मा तो प्रकाश घेऊन आमच्यामध्ये येतो. आणि पवित्र आत्म्याचा प्रकाश आल्यावर शास्त्र सांगतं 120 लोक माडीवरती एकत्र दिसले. तसा हा प्रकाश जर आला तर आम्हाला प्रत्येक व्यक्ती दिसतो ज्याच्यावरती आम्हाला प्रेम करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती दिसतो. दिसणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाला प्रेम द्या. ही तुमची संपत्ती आहे. तुमच्या प्रेमामध्ये कमतरता राहू देऊ नका. पवित्र जनांवरची सारखी प्रीती ही संपत्ती आहे आणि तीच त्या लोकांमध्ये नव्हती. म्हणून ते लोक काय म्हटले माहिती का? बरब्बसला सोडा आणि येशूला वधस्तंभी द्या. का बरब्बस मध्ये येशू मध्ये त्यांनी फरक केला? इकडे प्रभू येशू ख्रिस्त चोराला म्हणतो आज माझ्यावर सुखलोकात असशील, पण इकडे तेच म्हणतात बरब्बसला सोडा आणि येशूला वधस्तंभी द्या. काय या प्रेमामध्ये फरक आहे? काय या प्रेमामध्ये फरक आहे? येशू शिष्यांना बोलवून सगळ्याला सारखा अधिकार दिला. असं म्हटलं नाही की तुम्हाला वेगळा अधिकार, सगळ्याच्या म्हटलं तुम्हाला अधिकाराचे चावे देऊन जातो. सगळ्याला सारखा अधिकार दिला. मग आमच्या प्रेमामध्ये फरक का? जर आमच्या प्रेमामध्ये फरक आहे तर मंडळी दरिद्री आहे, मंडळी गरीब आहे, पण ज्या मंडळीमध्ये सगळ्याला सारखं प्रेम दिलं जातं ना त्या मंडळीमधला समजायचं की त्या मंडळीमध्ये हा न्याय नाही. जर त्या मंडळीमध्ये वादविवाद आहेत, भांडण आहेत, त्या मंडळीमध्ये गट आहेत, म्हणून तो काय म्हणतो माहिती का? ज्यास तुम्ही आराधनेसाठी एकत्र येतात त्यास तुमच्या चट असता कामा नये. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ आणि पवित्र आत्म्याला खिन्न करणाऱ्या गोष्टी, या दोन गोष्टी गलती करायच्या पत्रामध्ये सांगितले. तो कुटुंबच्या भांडणं, फुटी, पक्षभेद. हे पक्षभेद काय? हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गटाचे लोक वेगवेगळ्या गटाला वेगवेगळं प्रेम देतात. तसं चर्च मध्ये कधीच कोणता गट कार्यरत असता कामा नये. जिथं गट येतो, जिथं फुटी येतात आणि त्याच ठिकाणामध्ये देवाच्या वचनाचं काम संपतं. म्हणून संपत्ती कोणती? आमच्या चर्च मध्ये गट नाही, सगळं चर्चच कुटुंब आहे. आम्ही म्हणतो आम्ही चर्च नाही, आम्ही कुटुंब आहोत. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सारखं प्रेम द्या, इक्वल प्रेम. मग ती मंडळी देवाच्या दृष्टिकोनातून गौरवी मंडळी. आणि आज देवाला मी धन्यवाद देतो, हे गोष्टी आमच्यामध्ये आहे म्हणून आम्हाला देवाची स्तुती करणं. पौल जसं बघतो मला निरंतर माझ्या प्रार्थनेमध्ये कधी खंड पडत नाही. आज मी पण धैर्याने म्हणू शकतो प्रभू मला धैर्यानं सांगता येतं की माझ्या आणि थँक्स गिव्हिंग मध्ये कधी खंड नसणारे, कारण मंडळीतले लोक सगळ्याला सारखं प्रेम देत आहेत आणि ते निरंतर देत राहा. सांगण्याचं तात्पर्य काय माहिती का? डोळे आंधळे प्रेज द लॉर्ड सगळ्याला करा, नाही तर देव तुम्हाला विचारेल आंधळा आहेस का? आम्ही कधी कधी म्हणतो ना काय मुद्दा पकडून दिसत नाही का मी इथं आहे? तसंच पवित्र आत्मा तुम्हाला विचारेल दिसत नाही का? ते चाललेले आहेत बेटा. आमेन. सगळ्याला एक प्रत्येकाला. मला आवडू ना आवडू देवाला आवडतं म्हणून मी करणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करू, आपल्या जागेवर पुन्हा राहूया. धन्यवाद देतो प्रभू, मी मनापासून तुझे आभार मानतो.